साऊथला राहायला आल्यापासून घरात सगळ्यांच्याच आवडीचा हा नाश्ता झालाय बघा. सुरुवातीला मी उडदाची डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 2 ते 2.5 तास भिजायला ठेवली. आता रसम मसाला बनवण्यासाठी धने, जिरे, काळ्या मिरी, 2 लाल सुक्या मिरच्या, थोडीशी तूर डाळ घालून 2-3 मिनिटं भाजून याची पावडर बनवून घेतली. आता रसम बनवण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये जिरे, मोहरी, उभी कापून हिरवी मिरची, 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो चांगला परतून घेतला. त्यानंतर थोडीशी हळद, अर्धा चमचा तिखट, तयार करून घेतलेला मसाला, चिंच गुळाचं पाणी, शिजवून घेतलेली तूर डाळ घातली, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला छान एक उकळी काढून पातळ अशी रसम तयार करून घेतली. तर उडदाची डाळ सुद्धा व्यवस्थित भिजली. ती मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक अशी वाटून घेतली. त्यामध्ये मिरची, कोथिंबीर, आलं आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून 2-3 मिनिटं फेटून घ्यायचं. आता याचे छोटे छोटे वडे गरम तेलामध्ये आलटून पालटून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. हिवाळ्यामध्ये एकदा तरी हा रसम वडा ट्राय करून बघा. चवीला असला भन्नाट लागतोय.